तर एकीकडे नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटलेला असताना जळगावमध्ये मात्र अद्यापही विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम आहे। रेश्मा काळे यांनी अद्यापही माघार घेतलेली नाहीये आणि रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। त्यामुळे जळगाव विधान परिषदेमध्ये बंडखोरी ही कायम आहे। रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे भाजपाच्या उमेदवारांसमोर हे मोठं आव्हान उभं राहिलं आहे। रेश्मा काळे या निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। 2-3 दिवसापासून खूप चर्चेत आलाय ती माघार घेतील पाठिंबा देतील। अजून काही निर्णय तिथे झालेला नाही आहे। जरी त्यांनी त्यांचा निर्णय पाठिंबा द्यायचं ठरवलं तरी मी माझी भूमिका शेवटपर्यंत ठाम ठेवणार आहे। मी लढणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। जुगल, रेश्मा काळे या रिंगणात कायम आहेत, त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचं टेन्शन वाढलेलं आहे। ज्या प्रकारे जर विचार केला तर महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांच्या समोर रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी या ठिकाणी कायम ठेवलेली आहे। शेवटपर्यंत आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। वरिष्ठ नेते पक्षाचे जे वरिष्ठ नेते या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूनच आपली आपण भूमिका जाहीर करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे, इच्छेपोटी आपण या ठिकाणी ही निवडणूक लढण्यावर ठाम असल्याच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहे। नेमका या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील असतील, या संदर्भात रेश्मा काळे यांची समजूत काढण्यात आता यशस्वी होता का, कारण हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा कळा पडण्याचं सध्या दिसत आहे, कारण शिवसेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी रेश्मा काळे यांची समजूत काढण्यात ते आता यशस्वी होता का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठीक आहे जुगल, तुम्ही असेच जोडलेले राहा।